ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूप जबरदस्त होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. आता इथे आशेने अर्जुनला कॉल केलेला असतो. ती म्हणत असते की माझ्या घरावरचं छप्पर जर गेलं साहेब तर मी काय करू. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो अजिबात पॅनिक होऊ नका, तुम्ही शांत व्हा आधी. तेव्हा आशा म्हणत असते कसं शांत होऊ सांगा, मला फक्त माझ्या घरात जाऊ द्या, माझे पेपर काढून घेऊ द्या आणि त्यांना दाखवू द्या, असंही ते खरं आशा म्हणतेली. आता सायली आणि अर्जुनला हे ऐकल्यानंतर फार धक्का बसतो, कारण की आशा जर बाहेर आली तर या सगळा बाहेर येऊ शकतो आणि प्रियाला ही गोष्ट माहीत होऊ शकते. आता दुसऱ्या बाजूला खरं जो काही आधिराज असतो तो आधिराज इथे प्रियाला घरी सोडवण्यासाठी आलेला असतो. सोडताना खरं तिच्या हाताला एक किस करतो. किस केल्यानंतर आता ती तिथून निघून जाते. गेल्यानंतर खरं आधिराजने हे सगळं काही त्याच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं असतं, त्यामुळे खरं तर आधिराजने त्याचं काम करून घेतलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला तर खूप मोठा धमाका आहे, कारण की ते अर्जुनच्या मागावर असतात पोलीस अर्जुनच्या मागावर असतात. तेव्हा त्याला म्हणत असतात की तुझी डिक्की उघड. आता इथे अर्जुनला कल्पना नसते की त्याच्या डिक्कीत काय ठेवलेलं आहे, त्यामुळे तो सहज उघडतो. आता उघडल्याबरोबर पाहतो तर काय, त्याच्या डिक्कीत आशेची डेड बॉडी असते. तेव्हा इथे खरं तर जे पोलीस असतात ते अर्जुनला म्हणत असतात यू आर अंडर अरेस्ट, असं म्हटल्यानंतर खरं अर्जुनला फार मोठा धक्का बसतो. आता हे नवीन काय ह्याच तो विचार करत असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग. धन्यवाद.